आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई मी काय म्हणतोय ऐकताय ना तुम्ही? हो ऐकते ना. खरंच वाटत नाही हो. यशोधराचा स्वभाव आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मला म्हणाली साधीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे, तिचे नावच बदललंय. शनाया कुठे, श्रावणी कुठे, ही अशी प्रिंटिंग मिस्टेक कशी काय होऊ शकते? कसं सांगू जावई बापू. खरं तर या पत्रिकेवर शनायाऐवजी श्रावणी हेच नाव हवं होतं, पण आले यशोधरेच्या मना तिथे देवाचेही आले ना. तुम्ही कसला विचार करताय? काय नाही. ही श्रावणी कोण? मला पण सेम हाच प्रश्न पडलाय आई. श्रावणी कोण? एंगेजमेंटची पत्रिका जेव्हा पाहिली ना यशोधराने, तिचा चेहरा पांढरा पडला होता. त्यानंतर ती फाडलेली पत्रिका मी चेक केली आणि महत्वाचं म्हणजे त्या फाडलेल्या पत्रिकेवर श्रावणी हे नाव होतं. एकाच कार्डावर श्रावणी नाव होतं? हो, बाकीची सगळी व्यवस्थित. काहीतरी गडबड आहे. ही यशोधरा आपल्यापासून काहीतरी लपवते हे नक्की. मला ठाऊक आहे जावई बापू, यशोधरा तुमच्यापासून काय लपवतीये. तुम्हाला कसं सांगू? इथला कुकीज किती छान आहेत ना. नाइस कॉफी. अक्की, मी तुझ्याशी बोलतीये. कुठे तुझं लक्ष? हो, कॉफी छान. बरं मला सांग, एवढं इम्पॉर्टंट काय बोलायचं होतं तुला, जे तू इतक्या अर्जंट मला बोलवलंस? हिला श्रावणीबद्दल कसं सांगू? काय वाटेल हिला? मी हिच्या फिलिंगचा विचारच करत नाहीये का? अक्षय, ऍक्च्युली शनाया, मॉमचा कॉल येतोय. हॅलो मॉम, एक सेकंड आल्या. हॅलो शनाया. मम्मा तुम्ही इथे? हेच आम्ही पण तुला विचारू शकतो. तू संजय. घाबरू नकोस. मम्मा इज नॉट अँग्री. इनफॅक्ट मला आवडलंय तुझं रिलेशनशिप तिच्याबरोबर बिल्ड करण्यासाठी. तू तिला डेटवर घेऊन आलायस. आय रिअली लाईक इट. एक्झॅक्टली मॉम. रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी तुमच्या ट्रान्सपरन्सी होईल. म्हणजे मम्मा, मी शनायाला माझ्या आणि श्रावणीबद्दल सगळं सांगायचं ठरवलंय. व्हॉट? मम्मा, मला शनायाला फसवायचं नाही. तू वेडा आहे? तुला कळते तू काय बोलतोयस? यू मॅड? तुझा पास्ट तिला कळल्यानंतर काय करेल असं वाटतं तुला? ताबडतोब लग्न करेल? लग्न मोडेल ती. डोंट यू गेट इट? इतकी सिंपल गोष्ट तुला कळत नाही? पण मी आम्ही बोलत असताना मध्ये बोललेलं आम्हाला आवडत नाही. मम्मा, मला लग्न आधी सगळं क्लिअर करायचं. हे गर्ल. अरे यश आंटी, तुम्ही? किती वेळा सांगायचं स्टॉप कॉलिंग मी आंटी. आम्हाला मम्मा म्हणायची सवय कधीपासून करणार आहेस? सॉरी आंटी. मम्मा. बेटर. बरं तुम्ही इथे काय करताय? I had a client meeting and I was so surprised to see you both. I mean, आम्हाला आवडलंय की तुम्ही दोघं डेटवर आलात. So I will not disturb you. Okay, you guys enjoy. Bye. अक्षय, आम्ही सांगितलेलं लक्षात ठेवशील ना बेटा? येस मम्मा. काय सांगितलंय? वेल, ते आमचं अक्षयच तुला सांगेल. ओके राईट बेटा? येस मम्मा, ऑफ कोर्स. Be a good boy. Okay? Bye darling. मोनिशाला आमचा हाय सांगशील? हो.
अक्की सांग ना, यश आंटी काय म्हणत होत्या? आणि तुलाही काहीतरी सांगायचं होतं ना, सांग ना. तुम्ही ना असंच करता, काही सांगतच नाही सरळ. ऍक्च्युली शनाया, आपलं आता लग्न होणार आहे आणि आपण एकमेकांना नीट ओळखतही नाही. सो मला थोडा वेळ हवाय तुला समजून घेण्यासाठी, आणि तुलाही हवं असेल मला समजून घेण्यासाठी. सो आपण एकमेकांना स्पेस देऊया, थोडा वेळ घेऊया. क्या बात आहे, हेच हवं होतं मला. या टफरला डायरेक्ट हबी म्हणून कसं ऍक्सेप्ट करायचं हेच कळत नव्हतं. बट थँक गॉड. हॅलो शनाया, काय झालं? सॉरी. तुला राग वगैरे आला नाही ना? अरे नाही नाही, अजिबात नाही. इनफॅक्ट मला तुझं बोलणं पटलंय. तू माझ्या मनातलं बोललंयस. अक्की, तू आत्तापासूनच माझा किती विचार करतोयस. थँक्यू, थँक्यू सो मच. बरं, तू बाहेर येणार आहेस? या ऑफकोर्स. काय आराध्या, काय प्रोग्रेस? ॲज युजल, जसं तुम्ही म्हणालात, स्लो अँड स्टडी. नाही, इतकंही स्लो नको की आपणच रेसमधनं बाहेर पडू. नाही अंकल, डोंट वरी. आणि म्हणूनच मी ठरवलंय की आता आपण एक स्टेप पुढे जायचं. म्हणजे नाही, म्हणजे प्लॅन तरी काय? द यशोधरा सरनाईकला फायनली उद्या भेटायचंय. उद्या? हो, उद्या सकाळी 11ची अपॉइंटमेंट दिली आहे तुमची. अगं इतक्या लगेच कशाला? जरा रडवायचं ना त्यांना. एनिवे, बघू काय म्हणतात. एक मिनिट, तू माझी अपॉइंटमेंट दिलीस खरी, पण तू आहेस ना मीटिंग मध्ये? येस येस, ऑफकोर्स. काय म्हणतात ते तुमच्या भाषेत? फेस ऑफ. आत्ता कुठे लढाईला सुरुवात झाली आणि आता मी स्वतः रणांगणात उतरणार. वेलकम द यशोधरा सरनाईक. वेलकम. मिस्टर रत्नपारखींना सांगा यशोधरा सरनाईक आले. ओके, मी सरांना इन्फॉर्म करते. हॅलो सर, यशोधरा मॅडम आल्या. मी सांगेपर्यंत त्यांना बाहेरच बसायला सांगा. ओके सर. विच वे? मॅम, सरांची मीटिंग चालू आहे, त्यांनी तुम्हाला बसायला सांगितले. शुअर. तू आमच्याशी कशीही वागलीस ना यशोधरा सरनाईक, तरी आम्हाला नाही जमणार तुझ्याशी वाईट वागायला. अजून किती वेळ? तुम्ही बसा, मी सांगते.
येस मॅडम, काय अपडेट्स? बराच वेळ झालाय. आय थिंक आपण त्यांना आत बोलवायला हवं. ॲज यू विश. रिसेप्शन, यशोधरा मॅडमना आत पाठवा. ओके सर. दादा, त्यांना सांगा सरांनी आतमध्ये बोलवलंय. हे म्हणा त्यांचा राग फार अनावर झाला असेल. लेट्स सी. हॅलो मिस्टर रत्नपारखी. हॅलो, वेलकम वेलकम दी यशोधरा सरनाईक मॅडम. वेलकम, प्लीज. वेल, आय एम सो सॉरी, तुम्हाला थोडी वाट बघावी लागली. हॅव अ सीट. नो प्रॉब्लेम. आय एम शुअर तुम्ही आम्हाला अजून नीट ओळखत नाही. नो 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 नो, तुमच्यासारख्या सक्सेसफुल बिझनेस वुमनला कोण ओळखत नाही? रिअली? देन आय एम सरप्राइज्ड. इतके मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहात तुम्ही, समोरच्याच्या वेळेची किंमत नाही कळली तुम्हाला. वेळ कुणाची आहे यावरून ठरतं किती इम्पॉर्टन्स द्यायचं ते, नाही का? आमच्या वेळेला किंमत नाही असं म्हणायचंय? नाही नाही, असं कुठे म्हटलं मी. कसं आहे ना, वेळ इतकी गंमतशीर गोष्ट आहे की कधी कुणाची बदलेल हे सांगता येत नाही. मॅडम, रागवू नका. काय ना, आमच्या अनुष्काला ना शब्दांचे खेळ करायची फार सवय आहे. आय कॅन सी दॅट. भावनांशी खेळण्यापेक्षा हे बेटर आहे, नाही? एक्सक्यूज मी. खरं तर तुमची वेळ मिळणं खूप अवघड आहे. सहजासहजी वेळ मिळत नाही, पण तरी वेळात वेळ काढून तुम्ही आलात. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू फॉर युअर काइंड वर्ड्स. वेल, सध्या तुमची पण खूप चर्चा आहे. आय मीन, इथल्या मीडियामध्ये तर फक्त तुमची चर्चा आहे. सो आम्हालाही वाटलं होतं की तुमची अपॉइंटमेंट आम्हाला मिळावी, सो वी कुड टॉक अबाउट बिझनेस. व्हाय नॉट, व्हाय नॉट. सगळ्या गोष्टी जर जुळून येत असतील तर काय हरकत आहे? जरूर. वंडरफुल. तुमच्याकडून हीच पॉझिटिव्हिटी एक्सपेक्टेड होती. आय मीन, आम्हाला रिअली वाटतं की आपण एखादं प्रोजेक्ट एकत्र करावं, आणि आम्हाला असं वाटतं की एखाद्या स्पेशल कामाची सुरुवात स्पेशल ओकेजनच्या दिवशी झाली तर इट वुड बी ग्रेट. ॲब्सोल्युटली. जस्ट अ मिनिट. इट्स एन इन्व्हाइट. एंगेजमेंट? या, आम्हाला असं फार वाटतं मिस्टर रत्नपारखी की मोठ्यात मोठी बिझनेस डील सुद्धा एखाद्या फॅमिली फंक्शनमध्ये खूप छान पद्धतीने क्रॅक होऊ शकते. सो दिस इज अ व्हेरी पर्सनल इन्व्हाइट. आमच्या मोठ्या मुलाचा, अक्षयचा साखरपुडा आहे, एंगेजमेंट. दॅट्स ग्रेट. अँड इट्स माय रिक्वेस्ट की तुम्ही तुमच्या कुटुंबासकट यावं. वेल, थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग अस. इनफॅक्ट तुमच्या प्रेम आणि आपुलकीबद्दल खरंच थँक्यू. पण आत्ता तूर्त मीटिंग्स अँड ऑल, सो मला ठाऊक नाही आहे मला खरंच जमेल की नाही यायला, बट आय विल ट्राय डेफिनेटली. नक्की. नाही 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 नाही, प्रयत्न नाही, यावंच लागेल. आग्रहाचं निमंत्रण आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासकट यायचंय. सॉरी, आय डिडंट गेट युअर नेम. अनुष्का. अनुष्का रत्नपारखी. ऑफकोर्स, रत्नपारखी. या, सो अनुष्का, तू पण ये. या शहरात नवीन आहेस, नव्या ओळखी होती. आय इन्सिस्ट. आय ट्राय. ग्रेट. ओके देन मिस्टर रत्नपारखी, थँक्यू फॉर युअर टाइम. आय विल सी यू. अरे, तुम्ही काही घेतलंच नाही, चहा कॉफी वगैरे? नो नो मिस्टर रत्नपारखी, थँक्यू. लवकरच बिझनेस डिनरला भेटू, राईट? सी यू देन. गुड डे. थँक्यू. थँक्यू वन्स अगेन. गुड डे टू यू टू. सेम.
माय गॉड, गेली बाबा बाई एकदाची. मला ना टेन्शनच आलं होतं. कसलं टेन्शन? चेहरा बघितलास का त्या बाईचा? मला ना घाबरायला झालं होतं. हिला संशय वगैरे येतोय की काय? तिला कसला संशय येतोय काका? यु नो, तिच्या डोळ्यासमोर आता फक्त आपले पैसे आणि स्टेटस आहे. त्यामुळे मी तिच्याशी कितीही उद्धटपणे वागले, काहीही बोलले ना, तरी ती काही करू शकत नाही. आय न्यू दॅट. नाही, ते सगळं ठीक आहे, पण यावेळी तिने काही केलं नाही याचा अर्थ पुढच्या वेळेला ती काही करणार नाही असं तर नाही ना? करेक्ट. आता तेच बघायचंय. वार मी केलाय, समोरच्यालाही एक चान्स द्यायला हवा त्याची चाल खेळायला. ऑफकोर्स. मग काय करायचं? जायचं एंगेजमेंटला? येस येस ऑफकोर्स. पण नुसतं जायचं नाही, हेही दाखवायचं की रत्नपारखी काय चीज आहे. एकाच घावात दोन पक्षी. डू यू अंडरस्टँड? शी विल बेटर अंडरस्टँड. काय करावं बरं, सगळी कामं पडली आहेत घरात. अगं, कोण तू? नमस्कार आजी. माय नेम इज नम्रता. सगळे मला प्रेमाने नमा म्हणतात. मग मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुझी? अहो नाही, तुम्ही काहीच करू नका. आता जे काही करणार आहे ते मीच करणार आहे. म्हणजे? अहो म्हणजे तुमची जबाबदारी माझ्यावर आली आहे आणि या अख्ख्या घराची जबाबदारी माझ्यावर आली आहे. अच्छा, म्हणजे घरकामासाठी आली आहेस होय तू? हो काय आजी, नाहीतर काय सून म्हणून येणार आहे का? सून? आणि तू? स्वप्नात सुद्धा विचार करू नकोस ग बाई. खाओ आजी. काय झालं? काही नाही, जा कामाला लाग. मग गप्पा मारत बसू नकोस. माझ्या नातवाचा अक्षयचा साखरपुडा आहे उद्या. घरात बरीच कामं पडली आहेत, सगळी आवरून घे. हा, आणि हो, या घरचे काही नियम आहेत, काही कायदे आहेत, ते पाळायचे. नाहीतर यशोधराची गाठ आहे तुझी. अहो आजी, तुम्ही काही काळजी करू नका. या बसा इथे. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? अहो मी सगळा अभ्यास करून आले. म्हणजे या घराचे सगळे नियम अटी एकदम तोंड पाठ आहेत. या नमाचा कामात कोणीच हात धरू शकत नाही. वा, म्हणजे एजन्सी कडून आली आहेस तर तू? हो मग काय, या घरात साधं पाखरू घुसू शकत नाही मी तर. म्हणजे बरं, आता गप्पा मारत बसू नकोस, कामाला लाग. चल, हात पाय धुवून घे आणि स्वयंपाक करायला घे. ऑफिस मधून येतील आता सगळी जण. लगेच अशी गेले आणि अशी आले. सोनाली, आले आले. हिला सगळं दाखव आणि समजावून सांग सगळं. हा, कठीण आहे. नग आहे नुसता नग. घरचं झालं थोडं आणि व्यायाने पाठवलं घोडं, तशी गत झालीये. आता वयोमानानुसार माझ्याच्याने काही होत नाही. तेव्हा जे जे होईल ते ते पाहावे, चित्ती असू द्यावे समाधान. दुसरं काय आता. फोन लावते. हा मॅडम, घरात एंट्री झालीये माझी. फक्त आता पुढचा प्लॅन काय आहे तो सांगा, म्हणजे मी लगेच कामाला लागते. डन. तुमचं काम झालंच म्हणून समजा.
काय ग ताई, आज खूपच उशीर झाला तुला? जरा ऑफिसमध्ये प्लॅनिंग करत होतो पुढच्या कामाचं. काही काही झालंय का? आज यशोधरा सरनाईक आली होती ऑफिसला. मग काय झालं? तू मीटिंग केलीस का त्यांच्याबरोबर? आज पहिल्यांदाच आम्ही एकमेकींसमोर आलो. खूप राग आला होता मला, पण काका पण होते मीटिंगमध्ये म्हणून मी जरा. हे बघ ताई, तूच म्हणतेस ना आपल्याला खूप मोठा प्लॅन अचीव करायचा आहे, मग ह्या अशा छोट्या गोष्टींचा त्रास करून कसं चालणार आहे? आणि हे बघ, आपण आत्ताच काही चुकीचं रिॲक्ट केलं तर कदाचित तिला संशय येईल आणि आपला सगळाच प्लॅन. खरंय, पण कधी कधी आपण इमोशन्समध्ये इतके वाहवत जातो ना, इतका त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा की कसं सहन करायचं काही कळत नाही. काही मला कळतंय. बरं ते जाऊ दे, काय म्हणाली ती बाई? काय म्हणणार आहे ती स्वार्थी बाई? तिला रत्नपारखींबरोबर रिलेशन डेव्हलप करायचंय, बिझनेस डील्स करायचे आहेत आणि त्यासाठीच तिने. ताई त्यासाठीच काय? अगं तिने आपल्या सगळ्यांना एंगेजमेंटचं इन्व्हिटेशन दिलंय. कुणाची एंगेजमेंट? अक्षयची एंगेजमेंट आहे श्रावणी. अच्छा, मग कधी आहे एंगेजमेंट? उद्या.